नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील डीम कॉलेजेसबद्दल। MBBS करण्यासाठी सगळ्यात कमीत कमी स्कोरवरती आणि तुम्हाला ॲडमिशन भेटणार असेल तर ते आहे डीम कॉलेजमध्ये। तर ते कशा प्रकारे? डीम कॉलेजचा कट ऑफ हा खूप कमी असतो, अराउंड 200-300 नीट स्कोरवरतीही तुम्हाला डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकतं। तर ते कशा प्रकारे आणि का ॲडमिशन भेटतं? तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे कॉलेजची फीज। किती कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, डीम कॉलेजेस किती आहेत, त्यानंतर त्यांच्या फीज काय आहेत आणि ते कुठे कुठे सिच्युएटेड आहेत याबद्दल आपण सगळ्यात पहिले डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मेन टॉपिक व्हिडिओवरती येऊया। महाराष्ट्रामध्ये टोटल 12 डीम कॉलेजेस आहेत। 12 डीम कॉलेजेस हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये स्प्रेड आहेत। त्याचे आपण स्टेप बाय स्टेप कुठे कुठे आहेत याबद्दल सर्व जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं डीम कॉलेज जर म्हटलं तर ते आहे MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई। तर MGM नवी मुंबईमध्ये हे सिच्युएटेड आहे। याची कॉलेजची फीज आहेत 21 लाख पर इयर। 21 लाख पर इयर या MGMची कॉलेजची फीज आहे। त्यानंतर दुसरं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये हे कॉलेज आहे। याची कॉलेजची फीज आहे 21,99,000 रुपये पर इयर या कॉलेजची फीज आहे MBBSसाठी। त्यानंतर थर्ड कॉलेज आहे DY पाटील। DY पाटील म्हटलं की सर्वांनाच माहिती आहे की DY पाटील यांचे 3 कॉलेजेस आहेत, DY पाटील मुंबई, DY पाटील पुणे, DY पाटील कोल्हापूर। तर या तिघांची फीज ही डिफरन्स आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं DY पाटील नवी मुंबई। DY पाटील नवी मुंबईची फीज आहे 27 लाख पर इयर। ही फक्त क्लीन चिट कॉलेजची फीज आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्टेल वगैरे इन्क्लुडेड नाही आहे। त्यानंतर सेकंड आहे DY पाटील पुणे। DY पाटील पुण्याची फीज आहे 26,50,000 वार्षिक फीज आहे। त्यानंतर DY पाटील कोल्हापूर, त्याची फीज आहेत 20,60,000 DY पाटील कोल्हापूरची फीज आहे। त्यानंतर नेक्स्ट जर म्हटलं तर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड, ही स्वतःची युनिव्हर्सिटी आहे। याची कॉलेजची फीज आहे 22,90,000 पर इयर कॉलेजची फीज आहे। त्यानंतर नेक्स्ट जर म्हटलं तर PIMS रूरल मेडिकल कॉलेज लोणी, तर हे कॉलेज लोणीला सिच्युएटेड आहे। या कॉलेजमध्ये आज बॅचेस ऑलरेडी पासआउट झालेले आहेत आणि या कॉलेजची फीज आहे 17,50,000 वार्षिक। पण या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 500 प्लस जातो ड्यू टू कॉलेजची फीज कमी असल्यामुळे। त्यानंतर भारती विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज पुणे 24,64,000 पर इयर कॉलेजची फीज आहे। त्यानंतर भारती विद्यापीठ आणि मेडिकल सायन्स सांगली, कॉलेजची फीज आहे 23,13,000। त्यानंतर नेक्स्ट आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा, या कॉलेजची फीज आहे 23 लाख पर इयर। त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेशल वुमेन्ससाठी सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमेन्स ओनली इन पुणे आहे हे कॉलेज। याची कॉलेजची फीज आहे 12,99,000। पण या कॉलेजचा कट ऑफ हा खूप हाय असतो। कॉलेजचा कट ऑफ अराउंड 500 प्लस कट ऑफ दरवर्षी जातो। त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट कॉलेज आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर। तर या कॉलेजची फीज यावर्षी 2024मध्ये 23 लाख रुपये पर इयर झाली। या अगोदर या कॉलेजची फीज होती 19,50,000, बट यावर्षी 23,50,000 झाली। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हटला तर डीम कॉलेजमध्ये आपण सगळ्यात मिनिमम स्कोरवरतीही ॲडमिशन घेऊ शकतो। जसं की डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना 2 कोटा असतो, एक असतो जनरल कोटा आणि एक असतो मॅनेजमेंट कोटा किंवा त्यालाच NRI कोटा म्हणतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जनरल कोटामधून ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम ह्या 12 कॉलेजेसमध्ये सगळ्यात मिनिमम स्कोर 200 जरी असेल तरी पण तुम्हाला ॲडमिशन भेटून जातं। त्यानंतर आणि सगळ्यात मॅक्सिमम स्कोर मिनिमम 500 मार्क्स पाहिजे तरच तुम्हाला ॲडमिशन भेटतं, असेही काही कॉलेजेस डीम कॉलेजेसमध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी किंवा या कॉलेजेसचे कट ऑफ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला अधूनमधून जसे आम्ही व्हिडिओ टाकतोय तसे तुम्हाला कॉलेजेसचे कट ऑफही आम्ही टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची व्हिडिओ मिस न करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यानंतर बेल आयकनवरती क्लिक करून ठेवा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना। ब्राईट फ्युचर हे सर्व क्षेत्रांमध्ये काम करतं, ते गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो की डीम असो, सर्व विद्यार्थ्यांना गाईड करतं। ते इंडियात असो की ॲब्रॉडमध्ये जाऊनही दुसऱ्या देशातील गव्हर्नमेंट कॉलेजला कसे ॲडमिशन घ्यावे याबद्दलही गाईड करतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्याशी कनेक्ट राहा आणि तुमचे ॲडमिशन बुक करण्यासाठी आम्हाला आजच कॉन्टॅक्ट करा। ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप नाशिक, पुणे आणि ठाणे 3 ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत। थँक्यू व्हेरी मच।